भगवान शिवाचे 7वे अवतार गृहपती. नर्मदा नदीच्या तीरावर धर्मपूर नगरात ऋषी विश्वनार आणि त्यांची पत्नी सुचिष्मती राहत होते. त्यांना संतान नव्हती. सुचिष्मती आपल्या पतीला म्हणाल्या, माझी इच्छा आहे आपल्याला पुत्र व्हावा, तोही शिवासारखा. त्यासाठी ऋषी विश्वनार काशीला गेले आणि वीरेश लिंगाची घोर तपश्चर्या केली. एके दिवशी लिंगातून एक दिव्य बालक प्रकट झाला. ते स्वतः भगवान शंकर होते. शिव प्रसन्न झाले आणि वर दिला, मीच तुझ्या पत्नीच्या पोटी गृहपती म्हणून जन्म घेईन. बाळ जन्माला आला. ब्रह्मदेवांनी त्यांचं नाव ठेवलं गृहपती. देवऋषी नारद ऋषी विश्वनार आणि सुचिस्मतीला भेटायला आले. त्यांनी बाळाला पाहिले आणि ते म्हणाले, 12 वर्षाचा झाल्यावर या बाळाला वीज आणि अग्नीचा धोका आहे. हे ऐकून ऋषी विश्वनाथ आणि सुचिस्मती चिंतित झाले. पण गृहपती आई वडिलांना म्हणाले, मी मृत्युंजयाची उपासना करून स्वतःचं रक्षण करेन. गृहपती काशीला गेले. एक छानसा शुभ मुहूर्त पाहून शिवलिंगाची स्थापना केली आणि तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे देवराज इंद्र प्रकट झाले आणि त्यांनी गृहपतीला वर मागायला सांगितले. यावर गृहपती म्हणाले, माझे वरदायक फक्त शिवच आहेत, तुम्ही नव्हे. हे ऐकून इंद्रदेव खूप कोपले. पण त्या क्षणी शिव प्रकट झाले आणि म्हणाले, हे गृहपती, तू माझी परीक्षा उत्तीर्ण झालास. यमराज सुद्धा तुला स्पर्श करू शकणार नाही. तू स्थापलेले शिवलिंग अग्नेश्वर म्हणून ओळखले जाईल, जे वीज व अग्नीपासून रक्षण करेल. या शरीरातील जठराग्नी ही शिवाची गृहपती रूपातील शक्ती आहे. अन्नासाठी केलेले कार्य नेहमी धर्मानुसार असावं. पवित्र मार्ग आणि प्रामाणिक कमाई आणि कोणाचंही नुकसान न होता असावं. हेच गृहपती अवताराचं अंतिम संदेश आहे.